नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त वय 60 वर्ष वाढीबाबत मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 2 वर्ष वाढवून 60 वर्ष करण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आला आहे. सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विद्यमान नवीन सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाल्याने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. जसे की महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी कर्मचारी निवृत्तीच्या वयात 2 वर्षाची वाढ करण्याचा निर्णय सकारात्मक दर्शवण्यात आलेली होती. त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी वेळोवेळी निवृत्त वयामध्ये वाढ करण्याबाबतचा मुद्दा अधोरेखित करीत असतात. तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून पुन्हा एकदा निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी विद्यमान नवीन सरकारकडे केली जात आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची मोठ्या संख्येने सत्ता स्थापन झाल्याने काही निर्णय एकहाती घेतले जातील. या अपेक्षेने कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारकडे सदर मागणीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवृत्तीचे वय वाढविण्याकरिता विरोध कोणाचा? कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यास स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे. याशिवाय काही आमदारांकडून देखील सदर निर्णयाचा विरोध दर्शविल्याने अद्यापपर्यंत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय झालेला नाही. देशामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची निवृत्तीच्या वयात वाढ व्हावी अशी मागणी वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. धन्यवाद.